रेड्याकरता मंदिर झालं आणि रेड्याला समाधी माऊलीच्या हाताने दिली आहे. माऊलीचं एवढं काही म्हणजे सांगण्याचं काय होतं, म्हणजे आपल्या हृदयाला सुद्धा ते सहन होत नाही, पण हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. आता नंतर माऊली तीर्थयात्रा करण्याच्या हिशोबाने पंढरपूरला आले. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं का तीर्थयात्रा करण्याची माझी खूप इच्छा आहे, तर नामदेवाला बरोबर घेऊन जायचंय. पांडुरंग परमात्म्याला खूप वाईट वाटलं, कारण नामदेव महाराज दृष्टीच्या आड गेले तरी पण भगवंताला सहन होत नव्हतं. हो नाही करता करता नामदेव महाराज अनेक संत मांदी आणि तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर शास्त्र असं सांगतं की माऊंद केलंच पाहिजे. ज्या वेळेला आपण तीर्थयात्रा करून येतो आणि माऊंद करतो ना, त्यावेळेपासून भगवंत आपल्या बरोबर असतो असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मग हे तीर्थयात्रेवर संत मांदी आली त्यावेळेला भगवंत रुक्मिणीला बोलतात, रुक्मिणी आपल्याला माऊंद करायचं आहे. आणि स्वतः रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्मा त्या माऊंड्याची तयारी करतात. भगवंत स्वतः निमंत्रण करतात, माऊंद होते. सगळ्या काही गोष्टी झाल्यात आता जीवनातल्या करून, आता काय करायचं. त्यावेळेला भगवंत माऊली सांगतात देवाला, देवा मला आता समाधी घेण्याची इच्छा आहे. आणि हरिपाठ आहे ना, हा हरिपाठ खूप उशिरा लिहिलेला आहे, समाधीच्या काळाच्या आधी थोडे दिवस. का बाबा आता संसारी माणसा करता सगळ्यात सोपं काय असेल तर हरिपाठ असेल, पण आपल्याकरता हरिपाठ सोपा नाही. हरिपाठाचा अर्थ खूप गहन आहे. आणि हरिपाठ लिहून झाला आणि भगवंतानी माऊलीने भगवंताकडे समाधीची मागणी केली. समाधीचा दिवस ठरलाय. त्यावेळेला जगाचा बाप रडतोय, माझा ज्ञाना समाधीत जात आहे, दुःख होतोय. इकडं निवृत्तीनाथ निवृत्त आहेत तरी पण त्यांना म्हणजे माऊली समाधीत जात आहेत, त्याचं दुःख होतंय. एक वेळेला असं एका ठिकाणी अभंग आहे पहा, निवृत्तीनाथ म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या पिंडीचा सुटला आळा, तृण रानमाळा पांगलीसी. हरणीविन झोपडी झालीसे उदास, असं आहे काहीतरी. आणि शेवटला काय म्हटलेले, नामा म्हणे देवा भेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीची. निवृत्त असणारा निवृत्तीनाथ माऊली करता रडत आहेत. पांडुरंग परमात्मा रडत आहे. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते, देवा देव म्हणे रुक्मिणी ऐसा योगी देखीला नाही. म्हणजे ना तसं म्हणजे देवानी रडावं. आणि आपल्या माऊलीला मी मागे पण सांगितलेलं असं, माऊलीला ज्ञानाचा सागर का म्हणतो, ज्ञानाचा राजा का म्हणतो. हे ज्ञानाचा राजा ही पदवी, ज्ञानाचा सागर ही पदवी तुम्ही आम्ही दिलेली नाही, कुठल्या ज्ञानी पंडितांनी दिलेली नाही, एका मुख्य प्राण्याने ही पदवी बहाल केलेली. त्याचा दृष्टांत असा आहे, ज्या वेळेला तीर्थावळी करून नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अनेक संत काशीमध्ये आलेले आहेत, त्यावेळेला ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ आईसे, बोलत चालत दोघे आले गंगेत. म्हणजे ती गंगा उफाळून माऊलीच्या चरणाकडे यायला येत होती. आणि त्यावेळेला त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय, गंगा मातेचं दर्शन घेतलंय आणि घाटावर बसलेले येतं. इकडं काशीतल्या ब्राह्मणाची त्यांना एक मोठं यज्ञ करायचं होतं आणि त्याच्यात सर्वात जो कोणी ज्ञानी असेल त्यांनी त्या यज्ञामध्ये आहुती टाकायची असं ठरलं होतं. त्याच्यामध्ये मी म्हणायचं मी ज्ञानी, तो म्हणायचं मी ज्ञानी, तो हा म्हणायचा मी ज्ञानी, प्रत्येकाला वाटायचं मी ज्ञानी. मग सर्वांमध्ये तिचा एक प्रस्ताव पास झाला की आपण आता काय करू, हत्तीच्या गळ्यामध्ये माळ देऊ आणि हत्ती ज्याच्या गळ्यात घालील त्याच्याच हाताने आपण हे यज्ञाची पूर्णाहुती करू. त्या हत्तीच्या गळ्या सोन्यामध्ये हार दिलाय. हत्ती फिरत 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 काही लोक तर मधीच मुटकं घालत होते, आता तरी हत्ती आमच्या गळ्यात माळ घाली, आता तरी आम्ही ज्ञानी घोषित होऊ. पण हत्ती घाटावर गेली आणि तिथं सुद्धा नामदेव महाराज होते, कबीर महाराज होते, अनेक संत होते.
पण त्या हत्तीने माऊलीच्या गळ्यातच हार घातला. एवढं करूनही ते कर्मठ ज्ञानी स्वतःला समजणारे शास्त्रीय पंडित काय मानत नव्हते. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही ज्ञानी आहे म्हणतात ना, मग आता एक आठ आमची पूर्ण करा. जो काशी विश्वेश्वराच्या समोर नंदी आहे ना, त्या नंदीला प्रसाद खाऊ घाला. काय करा, त्याला प्रसाद खाऊ घाला, तेव्हाच आम्ही तुम्हाला ज्ञानी समजू. आणि त्या ब्राह्मणाने, त्या पंडितांनी माऊलीच्या हातावर प्रसाद दिला. माऊलीने नंदीचा ईश्वर, नंदीचा मालक भगवान शंकराला आवाज दिला, भगवंता पहा आता माझी परीक्षा काय आहे ती. आणि नंदीच्या पुढे जाऊन बसले. दगडाचा नंदी, त्या नंदीने माऊलीच्या हातातला प्रसाद भक्षण केला. आणि मग माऊलीला तिथून पुढे ज्ञानाचा सागर, ज्ञानियाचा राजा ही पदवी बहात झाली. आपल्या संतांनी काय केलं नाही हो, पण आपण मानायलाच तयार नाही. आजचं विज्ञानचं युग, तुम्हाला मानण्याशिवाय पर्याय नाही. तुकाराम महाराजांनी नंदीचं दूध काढलं होतं. आपण म्हणतो काय एक गवळण आहे ना, बैल दुहितो नंदा घरी, भगवान श्रीकृष्ण आहे, बैलाचं दूध काढलं, काय नवली. पण संतांनी आपल्या दगडाच्या नंदीतून दूध काढावा, दगडाच्या नंदीला जेवण भरवावं, एवढे आपले संत श्रेष्ठ आहेत. कधी जरी कोणी विचारलं ना देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ, तर आपल्या बुद्धीने तर खरं संत श्रेष्ठ सांगितलं पाहिजे. म्हणून आपले हे संत एवढे महान होऊन गेले, त्यांनी आपल्याकरता खूप काही करून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या या उपकारातून उतराई आपण कधीच होणार नाही. पण आपण त्यांची जर साधना केली, आपले त्यांचं जर नामस्मरण केलं, तर नक्कीच आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ. आणि तो एक मार्ग आपल्याला असा सोपा होईल का संतांच्या मार्गाने जर आपण गेलो, नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचू. एवढंच मी माझ्या आजच्या या प्रवचनरूपी सेवेमध्ये सांगू इच्छिते. आणि माझे हे झालेले प्रवचनरूपी पुष्प सर्व देवदेवतांच्या चरणी समर्पित करते. तसेच माझे गुरुवर्य वेदांतचार्य तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी समर्पित करते. माझ्या आईवडिलाच्या चरणी समर्पित करते. तसंच तुम्ही सर्व श्रोते सर्जन यांच्या चरणी समर्पित करते. किंबहुना आपले केले धर्म कीर्तन सिद्धी केली, तेथे माझे उरले पायीकपणा. बालक बोवडा बोले का वाकोड्या रुचका पावली, सोज करुणी माऊली रिजे जेवे न्यूनते पुरते, अधिकते सरते करून घ्यावे तुमके विनोद तसे. माझ्या वाणीला इथंच पूर्ण विराम देते. पुण्यलेख वरदा विठ्ठल श्री